ह्या संसदेत येईल ना तर खासदार म्हणूनच येईल। सत्ता ही जिरवाजिरवी करायसाठी नाही, सत्ता ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी असते। मला जर एखादी गोष्ट करायची म्हणलं तर मी ती करतोच। हे रडणारे घोडे कधीच रेस पार करू शकत नाही। ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून या सगळे पदं भोगलेले, त्याच्यामुळे मला अडचण काय आहे आणि तिला सोल्युशन काय हे कळतं। इंडिया लीडर हे जे तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मला एक आनंद असा वाटतो, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले, त्यामुळे तुम्ही जे माझ्यासारख्याची मुलाखत घेतली का आपण त्या ग्रामीण भागातून पुढे आलो। 4 वेळा ते पीएला म्हणणार साहेबांना भेटायची, साहेबांना त्या साहेबाच्या पुढलाच साहेब होऊन जातो। तो इतका आकडतो। शिवसेनेमध्ये 2 गट पडले, उद्धव साहेबांचा, शिंदे साहेबांचा गट, राष्ट्रवादीत एक मोठ्या साहेबांचा, दादांचं गट पडलं। माझ्या कुटुंबातल्या लोकांना राजकारण पसंत नव्हतं। आज समाजामध्ये जातीमध्ये संघर्ष निर्माण करून पोळी भाजणारे लोक तुम्हाला पाहायला मिळतात। काँग्रेसने 70 वर्ष या देशावर राज्य केलं। जाती माहीत होत्या का तुम्हाला? हे मृत्यूला घाबरणारा माणूस आहे का? जो माणूस स्वतःसाठी जगला ना त्याच्या आयुष्यात माती झाली। नमस्कार मित्रांनो, इंडिया लीडरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला खूप असे कमी लोक बघायला भेटतात जे आपले स्वतःचे आयुष्य लोकांसाठी, समाजासाठी समर्पित करतात। अहिल्यानगरमधील हंगासारख्या छोट्याशा गावामधून एक मुलगा येतो। आई वडील दोघेही शिक्षक, मध्यम वर्गाची पार्श्वभूमी, खिशाला पैशाची चणचण, पण मनामध्ये समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचे ध्येय। खिशाची चणचण भागवण्यासाठी कधी नोकरी केली, कधी चहा विकला, तर कधी किराणाचे दुकान पण चालवले। पण समाजाचे प्रश्न या माणसाला बाकी काहीच करू देत नव्हते। जणू नियतीने ठरवले होते की गोरगरिबांचे नेतृत्व त्यांनीच करायचे आणि त्यांचे वाली व्हायचे। स्वतःच्या चहाच्या दुकानामध्ये गल्ल्यावरती बसून पैसे मोजण्याचे सोडून लोकांचे प्रश्न ऐकून ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा अवलिया लोकांनी पहिल्यांदाच बघितला होता। म्हणून की काय, पैसा कमवण्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद कमवले। आजकाल सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते स्वतःला युवा नेते म्हणून घेतात, पण आजच्या आपल्या पाहुण्यांना सामान्य लोकांनी पदवी दिली लोकनेते। हीच लोक त्यांना आदराने आणि हक्काने हाक मारतात नेते। तेच नेते ज्यांनी कार्यकर्त्यापासून खासदारापर्यंतचा प्रवास केला आणि देशात आपलं नाव केले, ते निलेश लंके साहेब आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार साहेब, इंडिया लीडरच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल पहिले तुमचे आभार मानतो। आज आम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये आहे, तर एक ब्रीफमध्ये सांगू शकाल की आता मतदारसंघामध्ये कोणती कामं चालू आहे ज्याच्याकडे तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालताय? आपण ज्यावेळेस लोकसभेत खासदार म्हणून जातो त्यावेळेस आपल्याकडं छोट्या कामांपेक्षा मोठ्या कामाला बऱ्यापैकी प्राधान्य दिलं जातं। वास्तविक पाहता मी खासदार झाल्यानंतर अनेक वर्षापासून म्हणजे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होतं, पण माझ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं। तर त्याबाबत मी अनेक वेळा मागणी केली, पाठपुरावा करून ते मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करून आणलो। दुसरी गोष्ट, आपण सर्वात महत्त्वाचं काम त्या वर्षानुवर्ष पाठपुरावा करूनसुद्धा अनेकांना जमत नाही असं काम म्हणजे संभाजीनगर ते देवगड ते शनी शिंगणापूर, तर नगरवरून सुपा, गणपती रांजणगाव, तुमचं शिक्रापूर, सणसवाडी, पुन्हा असा रेल्वेसुद्धा मंजूर करून आणला। त्यामागे सगळ्यात महत्त्वाचं दुहेरी माझा उद्देश होता, तीर्थक्षेत्र आणि औद्योगिकीकरण। तीर्थक्षेत्राचा विचार केला तर आपण तुमच्या देवगडला एक देवस्थान आहे, शनी शिंगणापूरला देवस्थान आहे, पुढं नगरनंतर गणपती रांजणगावला अष्टविनायकपैकी एक गणपती आहे। आणि औद्योगिकीकरणाचा विचार केला तर वाळुंज MIDC, आमची नगर MIDC, नगर सुपा MIDC, शिरूर रांजणगाव MIDC आणि सणसवाडी शिक्रापूर MIDC दोन्हीचा एक त्याचा फायदा होतो। ते सुद्धा कामं मंजूर करून आणलेली आहेत। अजून अनेक कामांच्या बाबतीत आम्ही नेहमी पाठपुरावा करतो। आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा मालाचा भाव ढासळल्यानंतर आम्ही वेळेप्रसंगी संसदेमध्ये आंदोलनसुद्धा केलं। आमच्या कांद्याचा प्रश्न असो, इतर शेतीच्या हमीभाव, दुधाच्या बाबत, आता मी तर दुधाच्या बाबत आता मंगळवारी आम्ही दूध आणि कांद्याच्या दरवाढीच्या बाबत आम्ही आंदोलन करतोय आणि त्याचबरोबर दुधाची भेसळ पण थांबली पाहिजे हा सुद्धा आमचा मुद्दा आहे। अशा अनेक मुद्दे घेऊन चालतो आम्ही।
सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा काही माझे पर्यटन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे. अनेक कामं प्रस्तावित केलेली. ठीक आहे, आज न उद्या होतील. नगरमध्ये साहेब कोणते पर्यटन स्थळ तुम्हाला वाटतात आहे की हे पर्यटन स्थळ खूप लोकप्रिय झाली पाहिजेत पण तशी लोकप्रिय नाही आहेत? नगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनाबरोबर तीर्थक्षेत्र सुद्धा महत्त्वाचे. म्हणजे तीर्थक्षेत्र प्रत्येक तालुक्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचे देवस्थान आहे. आमच्या पाथर्डी तालुक्यात विचार केला तर मोठा देवी असो, वृद्धेश्वर असो, तुमचं त्याच भागामध्ये हनुमान टाकळी देवस्थान आहे. आमच्या कर्जतला आलं तर गोधड महाराजांचं आहे. राशीनला गेलं तर जगदंबा माता आहे. राहुरीला गेलं तर आमचे ताराबादला त्या ठिकाणी देवस्थान आहे. प्रत्येक पारनेरमध्ये गेलं तरी निगोजकुंड असो, अशी वेगवेगळे देवस्थान आहे. नगर शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आहेत. आत्ता जसं तुम्ही पर्यटनाचं सांगितलं, औद्योगिकरणाचं सांगितलं, आम्ही सकाळी आलो होतो. सकाळपासून तुमच्या इथं खूप गर्दी चालू आहे, भरपूर लोक येतात आहे. तर एक खासदार म्हणून अशी कामं कोणती आहेत की तुम्हाला ती स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं, किंवा अशी काही कामं आहेत की चला लंके साहेबांचं नाव घेतलं तरी ती कामं होतात? मी सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो. या दैनंदिन कार्यक्रमामध्ये कामामध्ये 2 गोष्टीला माझ्याकडं पहिला प्रेफरन्स असतो आणि त्या गोष्टीत मी स्वतः फॉलोअप घेतो. ते म्हणजे एक एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे हेल्थ. 2 गोष्टी अशा असतात, जर माझ्याकडे एखादा पेशंट आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या अमुक वडिलांना, नातेवाईकाला अर्जंटली त्याला हृदयाचा त्रास होऊ राहिलेला आहे, डॉक्टरने अर्जंट बायपास करायला सांगितलं. जर मी म्हणलं तर ठीक आहे 2 दिवसांनी बघू, तर त्याचा जीव जाणार आहे, जीव वाचणार नाही. आणि दुसरं असं असतं की एज्युकेशन. एखादा चांगल्या कुटुंबातला मुलगा चांगला मार्क पडलेत, पण त्याला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन पण मिळते. आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर काही ठराविक त्याला खर्च असतो. तो म्हणजे त्याचा हॉस्टेलचा असो, त्याचा ट्रॅव्हलिंगचा असो, त्याचा असा काही इतर स्टेशनरीचा असो, तो खर्चसुद्धा लोकांना परिस्थिती दिसते. आणि जर त्याला मी म्हणलं ठीक आहे आपण नंतर बघू, तर त्याचं वर्ष वाया जाणार आहे. ते त्या कुटुंबाला जे आपण मदत करणं अपेक्षित ती मदत होत नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टीला मी सगळ्यात जास्त मदत करतो, हेल्प करतो आणि लक्ष घालतो. एज्युकेशन आणि हेल्थ. त्याबाबत माझ्या आरोग्याचं मोठं काम चालू असतं. माझ्याकडं तर 4 ॲम्ब्युलन्स आहे. एक तर ॲम्ब्युलन्स माझी 60 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स. त्यामध्ये डोळे तपासणे आणि लगेच चष्मे वाटप. मोतीबिंदू आम्ही आत्तापर्यंत 1200 मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून आणले. आत्ता पण माझ्या मतदारसंघात 2-3 ठिकाणी कॅम्प चालू असतील. आणि एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा मी सत्कार घेत नाही. सत्काराच्या बदल्यात मी वह्या पुस्तके घेतो, लहान मुलांचे कपडे घेतो, चप्पल घेतो. आणि त्याच्यातून कमीत कमी वर्षाला एक 10 ते 15,000 मुलांना शालेय साहित्य वाटप करतो आम्ही. आता जसं तुम्ही एज्युकेशनचं बघितलं, तुम्ही जरी नसतं सांगितलं, आम्ही आज स्वतः डोळ्यांनी बघितलं. MITचा एक प्रश्न होता, तुम्ही जागेवरती फोन करून तो सॉल्व्ह केला, ॲडमिशनचा प्रश्न. मला हे विचारायचं की हे जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करता, आता तुम्ही एका कार्यकर्त्यापासून सुरुवात केली, हा त्याचा फायदा होतो का की तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्ता होताच, तुम्ही सामान्य लोकांच्यात होता, त्यावेळेस तुम्हाला कळत होतं की सामान्य लोकांचे हे प्रॉब्लेम आहेत आणि कसं असतं, तुम्ही सॉल्व्ह करताय? मी जर डायरेक्ट खासदार झालो असतो ना, डायरेक्ट आमदार झालो असतो, समज माझ्याकडं छोटं काम असतं एखादं, तुम्ही पाहिलं असेल, एखादा माणूस माझ्याकडे तो तलाठी नोंद करीत नाही, माझ्या जागेवर एखादा आमदार खासदार तो काय करीन, तलाठी नोंद करीत नाही म्हणलं, तो प्रांताला फोन करीन, नाही तर तहसीलदाराला फोन करीन. बरोबर आहे ना? पण मी तसं नाही करीत. मी प्रांताला नाही, तहसीलदार नाही, नोंद कोण करीत नाही, तलाट्याला डायरेक्ट फोन करतो, लगेच त्याचं काम मिळतो. तहसीलदारला सांगायचो, तहसीलदारने सर्कलला सांगायचं, ती चाळण लावण्यापेक्षा डायरेक्ट माझ्याकडे कधी पोलीस स्टेशनचा काही गोष्टी येतात मला. कधी आमच्या आता बरेच पोरं आपल्या भागातले मुंबई पुण्यामध्ये लहान आपले मुलं शिक्षणासाठी असतात. त्या शाळेच्या कामासाठी जर कुठं चालले तर मग कधी हेल्मेट नसतं, काय नसतं, ते पोलिसांनी जर अडवलं तर ते पोरं मला फोन करतात. मग नसलं तरी तुम्हाला हां, साहजिक आहे ना, ग्रामीण भागातल्या पोरांना एवढे रूल्स माहीत नसतात ना. आता माझ्या जागा दुसरा पुढारी असतात, तर तो तिथं पोलीस स्टेशन कोण आहे ते शोधित बसणार आणि फोन करणार. मी तसं नाही करीत, दे फोन लगेच देऊन सांगतो. कधी आमच्या मालाच्या पिकअप जातात, टेम्पो जातात शेतीमालाचे, कधी त्यांना अडवलं जातं चौकात, तर त्यावेळेस मी डायरेक्ट फोन करतो. बऱ्याचपैकी आता तुमचं ते फास्ट ट्रॅक असल्यामुळं टोल नाक्यावर फास्ट ट्रॅक जर संपलं
तर ते टोलनाक्यावर डबल पैसे घेतात. तर मला फोन असतो, मी बघत शोधित बसत नाही टोलनाका कोणाचा आहे आणि कोणती झाला अधिकारी, डायरेक्ट दे कोण पोरगं आहे त्याला, म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन द्यायचं आणि लगेच काम मार्गी लावायचं. ही आपली सवय. हे काय आहे, मी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून या सगळे पदं भोगलेले, त्याच्यामुळे मला अडचण काय आहे आणि तिला सोल्युशन काय हे कळतं. माझ्यासारखा माणूस डायरेक्ट जर खासदार झाला तर तो तलाट्याच्या नोंदीला कलेक्टरला फोन करेल. कलेक्टरची चाळ लागूच तर त्याला 10-15 दिवस जातील ना. म्हणजे एखाद्याला गोळी देण्यापेक्षा इंजेक्शन दिल्यावरती डायरेक्ट इंजेक्शन द्यायचं आणि डायरेक्ट उपचार. गोळी नीट करण्यापेक्षा गोळीला नीट करायला वेळ लागतो, मग इंजेक्शन दिलं डायरेक्ट नीट होतो ना माणूस. साहेब, तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलाय, त्याच्यानंतर पंचायत समिती झाली, त्याच्यानंतर आमदारकी झाली. तुमच्या घराचं बॅकग्राऊंड आहे, तुमचे आई वडील शिक्षक आहेत. तर हे जे ट्रान्झिशन आहे, आता माझे वडील शिक्षक आहेत, एक शिक्षकी पेशा म्हणलं तर एज्युकेशनच्या मागं जायचं, दुसऱ्या पेशात जायचं नाही, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की असतंच शिक्षकांचं. तर ते डावलून तुम्ही कसे काय राजकारणामध्ये आले? तुम्ही पहा, एज्युकेशनमधला कुठला शिक्षक असो, प्राध्यापक असो, कुठल्या पण त्या क्षेत्रात काम करणारा माणूस असो, त्याला कधीच वाटत नाही माझं पोरगं ग्रामपंचायत सदस्य व्हावं. त्या कुटुंबाला कधीच नाही वाटत. त्यांना असं वाटतं की माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे. नाहीच काही झालं तर आमचा मुलगा शिक्षक तरी झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. तर कुठल्या आईवडिलांना वाटत नाही. तुमच्या नोकरीतल्या कुठल्या आईवडिलांना वाटत नाही का आमचं पोरगं ग्रामपंचायत सदस्य व्हावं. पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या. शेवट काय असतं, या सगळ्या गोष्टी डावलून मला करावं लागल्या. माझ्या कुटुंबातल्या लोकांना राजकारण पसंत नव्हतं, पण मी एक पहिल्यापासून एक ध्येयवेडा कार्यकर्ता आहे. जो माणूस ध्येयवेडा असतो ना, तो आयुष्यात यशस्वी होतो आणि त्याच्याकडे जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. मला जर एखादी गोष्ट करायची म्हणलं तर मी ते करतोच. त्याच्यामुळं माझ्याकडं हा गुण असल्यामुळं मी त्या विरोधसुद्धा झुगारून दिला. चल, नाही ग्रामपंचायत लढवायची तर लढवायची, मला लढवायची, मी भरला फॉर्म. तुम्ही या नाही तर नका येऊ माझ्या प्रचाराला. लढलो, निवडून आलो. म्हणजे असं सगळ्या गोष्टी. विरोध म्हणता ना, बाहेरच्यांचा विरोध धुडकावून लावणं एक वेळ सोपं जातं, पण घरच्यांचा आपल्या स्वतःचा विरोध असणं. कसं असतं, घरच्यांचा विरोध असता तर शेवट कुटुंबातला एक काही ठराविक काळ विरोध असतो. त्यांचा विरोध हा व्यक्तिदोषातून नसतो. बरोबर. बाहेरच्या लोकांचा विरोध हा व्यक्तिदोषातून असतो आणि घरच्यांचा विरोध हा आपल्या काळजीपोटी असतो. त्याच्यामुळं तो विरोध मावळत असतो. त्याच्यात एक प्रत्येकाची एक भावना असते, हे आपलं क्षेत्र नाही. आता माझे तर कुटुंबातले लोक म्हणायचे, अरे हे आपलं क्षेत्र नाही. मी तर पंचायत समिती 2007ला उभा राहिलो, पडलो. तर आमच्या कुटुंबातलं एकदम डिस्टर्ब झालं. त्यावेळेस माझे वडील रिटायर झाले, 7ला रिटायर झाले. त्यांची जी पेन्शन मिळाली होती, त्यांनी आयुष्यभराची नोकरी करून जे पैसे साचवले होते ते अख्खी उधारी मिटवण्यात गेली. म्हणजे ते त्यांना एक मनस्तापच होता ना, त्यांना एक मनस्तापच झाला ना, आपल्या पोरांनी चुकीच्या दिशेने चालला आहे. शेवट कसं असतं, आपल्याला यश अपयश हे राजकारणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येत असतं. पण शेवट आपल्याकडे एक इच्छाशक्ती पाहिजे आणि माणसाच्या आयुष्यात एक टार्गेट पाहिजे, ध्येय पाहिजे, तर तो माणूस यशस्वी होतो. तुम्ही पाहिलं असं, एखाद्या 10वीच्या मुलाला भेटा तुम्ही आणि त्याला जर विचारलं तुला काय व्हायचं रे बाळा, तो जर म्हणला ना मला डॉक्टर, इंजिनियर, काय मला अधिकारी व्हायचं, मला पोलीसमध्ये जायचं, मला आर्मीत जायचं, तो ते 100% काहीतरी होत असतो. काही मुलं तुम्ही बघा, आपण जर विचारलं काय व्हायचं रे बाळा तुला, तो तर नाही, काय नाही असं म्हणतो. तो काहीच नाही ठरवलं. मग याचा अर्थ ते आपण समजून घ्यायचं आपला काही दिवसात कार्यकर्ता होत असतो. नाही तर तो शेवट ध्येय लागतं. राजकारण कुठलीही गोष्ट असो, उद्या तुम्ही असो, तुम्ही आता हे सगळं करता, तुम्ही जर ठरवलं ना आम्ही राज्यात एक टॉपचे तुम्ही हे काय तुमचं आपलं ब्रॉडकास्ट असो किंवा तुम्ही या मीडियामध्ये आम्हाला एक राज्यामध्ये आमचं नाव झालं पाहिजे आणि तुमच्याकडे जर चिकाटी असली ना, ध्येय असलं ना, तर तुम्हाला आज राज्यात अनेक टॉपच्या पत्रकारांची, मीडियावाल्यांची नाव घेतले जातात. ABP माझा म्हणलं का, तो आपले राजू काय नाव त्यांचं, नाही परुळेकर नाही, कांदेकर का काय, हां, असे वेगवेगळ्या लोकांची नावं घेतली जातात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर तुम्ही जर ठरवलं ना, तुम्ही सुद्धा यश मिळवू शकता. फक्त करायचं आहे म्हणून करायचं आहे तर काय होत नसतं. तुम्ही आता आम्ही जर म्हणलो असं ठीक आहे चाललं आहे, हे होता नाही, करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे चिकाटी लागते
आणि कष्ट करण्याची तयारी लागते. मी 20 घंटे काम करतो. मी रात्री आलो काहीतरी 3:30ला आलो, जेवलो आहे मी. किती 3:30 वाजता जेवलो आहे मी. मुंबईवरून दिल्लीवरून मुंबईला उतरलो. माझे काही कामं होते, काही कामं उरकवले. तिथून रात्री मी 10 वाजता निघलो. चाकणला आमच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस केला. एका हॉटेलला भेट होती, ती भेट दिली आणि आलो. 3:30 इथं आलो. 3:30ला आल्यावर जेवण केलं. 4ला झोपलो मी. म्हणजे शेवट तुमच्याकडं हे पाहिजे ना, काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. नाही तर वाजले 10 नाही ना आता मला लय आळस आलाय. हे रडणारे घोडे कधीच रेस पार करू शकत नाही. लाडणारे लोक लागतात. जसं तुम्ही स्वतः दिली वेळे, तुम्ही पंचाच्या वेळेस झाला होता पहिल्यांदा, तुमचं ते हे होतं की मी कधी आमदार पण होईल? नाही, माझं झालं सगळं ॲक्सिडेंटली झाले. पण माझ्याकडे काम करण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे. आणि मी कायम नेहमी कधी तुम्ही आहे ना, आज ज्या पायरीवर ना त्या पायरीवरून डायरेक्ट 10व्या पायरी उडी मारायची कधीच नाही मारायची. मग ते आपला डाव फेल होऊ शकतो. तुम्ही ह्या पायरीवर चढले ना, तुम्ही पुढल्या पायरीवर जायचं. त्याच्यानंतर पुढली एक पायरी आपण चढून जायचं. ती कळाली सुद्धा नाही पाहिजे कोणाला आपण कधी पायरी चढलो. पण आपलं टार्गेट एक पाहिजे. मी सरपंच झालो, माझ्यासाठी प्रत्येक राजकीय गोष्ट ही शॉकेबल होती. मी सरपंच झालो हे माझ्यासाठी शॉकेबल होतं. पण मी इतकं काम केलं ना, ह्याच गावात इतकं काम केलं ना, पण मी 1 वर्षात राजीनामा दिला. परत मी फिरून ग्रामपंचायतमध्ये नाही गेलो. मी पंचायत समितीतच गेलो. तुम्ही जसं 1 वर्षात राजीनामा दिला, भरपूर लोक मी असे बघितले की 25-25 वर्ष सरपंच राहिले, त्यांना जो खुर्चीचा मोह आहे तो सोडवत नाही. ह्याच्यापासून राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तुम्ही शब्द पाळला पाहिजे. आणि राजकारणात तुम्हाला जर पुढं जायचं ना, तर तुम्ही मागं सोडायची तयारी ठेवली पाहिजे. मी जर ते सरपंच केला आवडून बसलो असतो तर आज सरपंच सोसायटी हेच करीत बसलो असतो. आलं का 5 वर्षात सोसायटी आणि ग्रामपंचायत, याच्या पुढं मला जाता नाही आलं. पण माझ्याकडे टार्गेट होतं ना, ठीक आहे आता आपण सरपंच झालो, वर्षभरात काम करून दाखवलं, लोकांना एक वेगळा आदर्श दाखवला, वेगळी वाटचाल करून दिली. 1 वर्षात राजीनामा दिला. वर्षात राजीनामा दिल्यानंतर मी पंचायत समितीत लढलो ना. पण माझं एक टार्गेट आहे, मी सरपंच असताना मी 5 वर्ष मी पंचायत समितीत गेलो नाही. सरपंचाचं काम पंचायत समितीत असायचं ना. ठीक आहे, मी आमच्या ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीत कागद पाठवली, सगळं पाठवलं, पण मी गेलो नाही. कारण मला माहीत होतं मी जाणार पंचायत समितीत तर स्वतः सदस्य म्हणूनच जाणार. मी पंचायत समितीत असताना, आपण उपसभापती असताना मी जिल्हा परिषदमध्ये नाही गेलो. मी ठरवलं होतं जाणार ना जिल्हा परिषदमध्ये काम घेऊन, तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाणार. आणि मी ह्या सगळ्या राजकीय जीवनात मी एवढा त्यावेळेच्या आमदारांबरोबर होतो. मी कधी मंत्रालयात गेलो नाही, कधी विधानभवनात गेलो नाही. मी टार्गेट ठेवलं, मी जिल्हा परिषदला आल्यानंतर मी विधिमंडळात जाईन, मंत्रालयात जाईन, पायासाठी नाही जाणार, तिथं बसायसाठी जाईन. आमदार म्हणूनच गेलो. मी संसदेतसुद्धा मी आमदार असताना फक्त एकदा चुकून मी दिल्लीला पवारसाहेबांकडे गेलो आणि साहेबांनी मला ताईंला सांगितलं की याला संसदेमध्ये घेऊन जा. माझ्याबरोबर बारामतीचे लोक होते. बघा तुम्ही ऐका, बारामतीचे लोक होते. 1 वर्ष आधी, त्यावेळेस 1-1.5 वर्ष आधी, त्यावेळेस कुठं लोकसभेचं वातावरण नव्हतं, काहीच नव्हतं. मी गेल्यानंतर मला त्या सिक्युरिटीने अडवलं. ते मला हे म्हणायची ही माळ कशाची, ही माळ काढा. त्याच्यावरून माझा वाद झाला ID वरून. मी त्यांना सांगितलं, माझा आणि त्यांचा वाद झाला. माझ्याबरोबर बारामती सहकारी साखर कारखाने चेअरमन होते, काही जिल्हा परिषद सदस्य होते. तर मी त्याला वाद घातला आणि मी त्याला सांगितलं ह्या संसदेत येईल ना तर खासदार म्हणूनच येईल. आणि मला नंतर सोडलं त्यांनी, जाऊन आलो. ते बाकीच्यांनी माझा वाद पाहिला आणि मी ज्यावेळेस खासदार झालो ना, त्यांचा मला फोन आला. ते मला म्हणले आयला तुझा शब्द आम्हाला कानावर आला, ऐकायला आज पण कानात घुमतोय. म्हणलं तुझ्या संसदेत सांगितलं होतं, आपल्याला सोडित नव्हते त्यावेळेस, मी इथं खासदार म्हणूनच येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एक टार्गेट लागतं, यश मिळून जातं. साहेब तुमचं हे जे विजन आहे ना, की पुढचं काहीतरी पाहिजे असेल तर मागचं सोडावं लागतं, हे खूप रेअर विजन आहे, भरपूर लोकांच्यात नसतं. आणि तुम्ही पवार साहेबांचा पण उल्लेख केला. तुम्हाला हे विजन असं वाटतं की पवार साहेबांकडूनच भेटतं म्हणून? तुम्हाला एक सांगू का, राजकीय जीवनामध्ये म्हणजे मीडियासमोर वगैरे बोलण्याच्या गोष्टी नाही. म्हणजे मीडियासमोर राजकीय लोक मीडियासमोर एक बोलतात, मागे एक बोलतात, असा विषय नाही. माझी सवय जे पोटात आहे ना तेच वाटावे. मग तुमचं मीडिया असो नाही तर काय असो, मला आहे ना अक्षरशः माझ्या आईवडिलांनंतर जे कोणी प्रेम दिलं असेल ना ते पवारसाहेबांनी दिलं. म्हणजे जी मला बाहेरची दुनिया दाखवली ना ती पवारसाहेबांनी दाखवली.
त्यामुळं बऱ्यापैकी मी मागचं तुम्ही याच्या आमच्या वर्धापन दिनाच्या सभेतसुद्धा माझं भाषण बघितलं असून तुम्ही त्यावेळेससुद्धा सांगितलं की साहेब हसले का आणि साहेब गप्प का हे जर कोणी सांगितलं ना तर त्यावेळेस मी माझे भाषण तुम्ही बघा सांगितलं होतं. माझे एवढं मला साहेबांचं सहवासन मिळालं आणि खरं आहे. ठीक आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्या जन्मदाते असतात त्यांनी मला प्रेम दिलं, माझ्या प्रत्येक गोष्टीत पाठीशी उभे राहिलेत, माझी चुकीची गोष्ट असो बरोबर असो. पण मला ज्यावेळेस मी पवारसाहेबांच्या संपर्कात आलो मला निश्चित लय प्रेम दिलं. अनेक गोष्टी मी तर बऱ्याच वेळा भाषणात सांगतो. मी पहिल्यांदा विमानात बसलो असून तर मला पवारसाहेबांनी बसवलं. मग पहिल्यांदा चार्टर्ड विमानात बसलो मला पवारसाहेबांनी बसवलं. पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो तर साहेबांनी बसवलं. अशा अनेक देशातील अनेक नेते मंडळींशी साहेबांनी माझी ओळख करून दिली पर्सनली. अनेक देशातील मोठमोठ्या जे उद्योजकांचं नाव घेतलं तरी लोक आश्चर्यचकित होतात. अशा उद्योजक लोकांच्या शेजारी बसून मला साहेबांनी हे केलं. म्हणजे ते साहेब म्हणजे एक वेगळा मी तर सांगत असतो साहेबमध्ये एक मोठा ग्रंथ आहे. म्हणजे आपल्या तो महाराष्ट्राला लाभलेला ग्रंथ आहे. देशातसुद्धा असं नेतृत्व नाही. आज पण साहेबांचं 85 वर्ष वय. 85 वर्षाचा माणूस कधीच पुढल्या 100 वर्षाच्या आयुष्याचा विचार नाही करणार. 100 वर्षाचा व्हिजनचा विचार करत नाही, कधीच नाही. आपण पायाजवळ बघतो एखाद्या तुम्ही 70-72 वर्षाच्या माणसाला विचारलं तर बाबा काय करायला पाहिजे, बाबा म्हणतात काय आता माझं काय राहिले, आता मी पाहतो हे दिवस, आज न उद्या मी जाणार आहे. पण पवारसाहेबांबरोबर चर्चा करताना साहेब म्हणतात आत्ता आपण जर असं केलं तर 100 वर्षात त्याचा इफेक्ट असा होणार. बरोबर. साहेब तुम्ही आमदार असताना महाविकास आघाडीमध्ये होतो, आपण पक्ष एकत्र होतो राष्ट्रवादी पक्ष, त्याच्यानंतर अजितदादा गट वेगळा झाला. मग आम्ही दादांबरोबर होतो हेच विचारायचं ना. नाही, ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की सामान्य लोकांना पण कधीतरी असा प्रश्न पडतो, जसं भाजप आहे, शिवसेना आहे, त्यांची एक वेगळी विचारसरणी आहे, राष्ट्रवादीची एक वेगळी आहे. मग असे पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे एकत्र येतात, सत्ता स्थापन करतात. तुम्हाला एक सांगू का साहेब, मी कायम सांगतो राजकीय जे गणित बदलतात पक्षामध्ये जी फूट होती तर अनेकांचं सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांचं राजकीय करिअर संपलेलं आहे. शिवसेनेमध्ये 2 गट पडले, उद्धव साहेबांचा, शिंदे साहेबांचा गट पडला. राष्ट्रवादीत एक मोठ्या साहेबांचा, दादांचा गट पडला. अनेकांचं सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांचं राजकीय करिअर्स ह्या गोष्टीमुळे संपलेलं आहे. कसं संपलेलं आहे तुम्ही पहा. मी एखाद्या पक्षाचे विचारसरणीने काम करतो. गावागावात प्रत्येकाच्या मनामनात ते पक्षाचे विचार, त्या नेत्याची विचारसरणी आपण कायम बिंबवतो असतो. आणि आपलं एक टार्गेट असतं. आपल्याला ग्रामीण भागातल्या एखाद्याला वाटतं मला पंचायत समितीला शिवसेनेच्या तिकिटावर सदस्य व्हायचं, राष्ट्रवादीच्या तिकीटावर व्हायचं, तो ती चिन्ह हे सगळ्या गोष्टी घराघरात पोचवतो. अनेक वर्ष काम करतो. एखाद्याला वाटतं जिल्हा परिषद जायचं, एखाद्याला वाटतं विधानसभेला जायचं आणि तो ते पक्षाचे विचार घेऊन जातो, ते पक्षाचं चिन्ह घराघरापर्यंत पोचवतो आणि त्याला कुठंतरी एक फळ खायचे दिवस येतात आणि त्यावेळेस पक्षामध्ये 2 फूट पडते. एका पक्षात 2 फळ्या झाल्यानंतर आपोआप तुमचे मतात विभागले जातात आणि त्याचं राजकीय करिअर संपतं ना. एक कार्यकर्ता तयार व्हायला कमीत कमी 20 ते 25 वर्ष लागतात. असं काय आज तुम्ही पाहिलं असं आज एखादं झाड लावलं तर ते आता काहीतरी वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या तर त्याला 2 वर्षात फळ येतं. पण राजकारणावर असं कुठली प्रक्रिया करता येत नाही. 15-20 वर्ष कमीत कमी राजकीय नेता घडवायला वेळ लागतो. अशा लोकांचं राजकीय करिअर संपतं ना. ठीक आहे, जे प्रस्तावित असतात ना, प्रस्थापित कारखानदार, शिक्षण सम्राट, त्यांना काही फरक नाही पडत. ते कोणाची सत्ता येऊ काय येऊ, त्या सत्तेत ते तुम्हाला आज तुम्ही जर डीपमध्ये जर तुम्ही ना सगळ्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा विचार केला, देशाच्या मंत्रिमंडळाचा विचार केला ना, त्यांचं नातं गोतं काढलं ना, भाजपच्या काही लोकांच्या जवळचं नातं काँग्रेसच्या काही लोकांशी असतं. हे एकमेकाला सांभाळून घेतात. ते आपल्यासारख्या कार्यकर्त्याला संपून जातात ना. ठीक आहे, आमच्यासारखी लोक परमेश्वराची कृपा, मोठ्या साहेबांचे आशीर्वाद, देवदेकांचे आशीर्वाद, जनतेची कृपा म्हणून ठीक आहे आम्ही त्याच्यातून यशस्वी झालं. पण अनेकांचा आम्ही पाहिलं डोळ्याने राजकारण संपून गेलं ना. राजकारण साहेब संपलं, ते जे कार्यकर्ते होते प्रोसेसमध्ये राजकारणाचे त्यांचं पण संपलं. पण जसे माझ्यासारखे तरुण पिढी किंवा आमच्या घरचे म्हणा, बाकीचे सामान्य लोक म्हणा, ते एक विचारसरणीला धरून मत देतात.
आणि ज्यावेळेस असं कळतं की ही विचारसरणीला आपण मत दिले पण ते वेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा हात धरत आहे, तर त्या सामान्य माणसांच्या मनात एक प्रश्न होतो ज्यावेळेस पुढची निवडणूक आहे, आम्ही त्या विचारसरणीला मत देतोय पण त्या विचारसरणी तीच विचारसरणी राहील का? सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, कुठली विचारसरणी काय यापेक्षा आहे ना, मी एकच सांगतो तुम्हाला, राज्याला देशाला जर प्रगती पथावर घेऊन जायचं असेल ना, तुम्ही डेव्हलपमेंटच्या विचाराला मत दिला पाहिजे. विकासाचं व्हिजन कोणाकडे, आणि त्याचबरोबरीने तो नेता सेक्युलर विचाराचा आहे का नाही, हे सगळ्यात महत्त्वाचे. आज समाजामध्ये जातीमध्ये संघर्ष निर्माण करून पोळी भाजणारे लोक तुम्हाला पाहायला मिळतात. मी कायम सांगतो, तुम्ही जे जगातील जे प्रगत देश, अमेरिकेच्या एखाद्या राजकीय नेत्याशी बोला, इस्रायलच्या बोला, जपानच्या बोला, रशियाच्या बोला, जे डेव्हलप देश आहे त्या देशातील राजकीय नेता, चांगल्या पदावर काम करणारा नेता, तो त्या देशाच्या विकासावर, डेव्हलपमेंटवर बोलतो काय. आणि आज जर आपल्या भारतीय नेत्यांशी जर चर्चा करत असताना तो तुम्हाला जातीपाती बोलताना दिसून येतो. याचा अर्थ हे देशाच्या हिताचं नाही, हे देशाच्या अधोगतीचं लक्षण आहे. धर्माबाबत तर आज पण काही लोक म्हणतात हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. हे तुम्ही चुकीचं का बिंबवता लोकांवर? हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि चुकीचं का बिंबवता? हे भारत हा हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्र आहे ना, म्हणजे तुम्ही चुकीचं लोकांवर बिंबवता. अरे हा आमचा देश हा हिंदू राष्ट्रच ना, पण लोकांना चुकीच्या पद्धतीने घेऊन जायचं, चुकीच्या पद्धतीने घेऊन जाऊन भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की हिंदू राष्ट्र नाही आता केलं पाहिजे म्हणून. भीती दाखवलं म्हणजे चुकीच्या दिशेने चाललंय ना. आज मी काँग्रेसने 70 वर्ष या देशावर राज्य केलं. जाती माहीत होत्या का तुम्हाला? आज तुम्हाला धर्म माहीत झालेत, उपजाती पण माहीत झाल्या. तर आपण ज्या गावात राहत होतो त्या गावात सगळे सण उत्सव एकत्र साजरे करत होते. आज तुम्ही तर जाती तर माहीत करून दिल्याच, पण उपजाती पण माहीत करून दिल्या. अरे हे चुकीचं आहे ना साहेब. आता मी 1-2 मिनिट, अर्ध्या तासापूर्वी एक मुस्लिम कुटुंब बघितलं जे तुमच्याकडे मदत मागायला आलं होतं. आता तुमचा स्वभाव असा की तुम्ही ते स्वतःहून सांगणार नाही की मी असं काम करतोय, पण मी पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की खासदार ज्यावेळेस खासदार असतात, आमदार असतात, ते तुमच्यासारखे असावे की कुठली जात कुठली धर्म न पाळता लोकांची मदत करतात आहे. आणि दुसरा एक लोकसभेवरती यायचं एक तुमचा किस्सा होता की ज्यावेळेस तुम्हाला अजितदादांच्या तिथून तिकीट नव्हतं भेटलं, काही बोलणं झालं होतं, नंतर तुम्हाला ते शरद पवार साहेबांच्याकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली, तर त्याची तयारी कशी केली होती लोकसभेची? मला इकडून तिकीट भेटलं नाही, तिकडून तिकीट भेटलं हा विषय काही नव्हता. आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो, महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब, दादा जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई आणि अनेक नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो. त्यावेळेस राष्ट्रवादी अखंडित होती आणि आम्ही सगळे एकत्र असताना त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता की येणारी लोकसभा तू लढवायची, काय येणारी लोकसभा तुला लढावं लागेल. साहेबांचा शब्द म्हणजे माझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना विषय. साहेबांचा शब्द म्हणल्यानंतर मला लोकसभा लढावत लागली ना. मला काय, मी दुसऱ्या पण कुठल्या पण पक्षातून मला तर ऑफर होती, दुसऱ्या पक्षातून पण ऑफर. पण नाही, मी पवारसाहेबांना शब्द दिला आहे. माझ्यासाठी परमेश्वरानंतर माझ्या आईवडिलांनंतर जी कोण श्रद्धा असेल ती माझ्या पवारसाहेबांवर होती. त्यामुळे त्या साहेबांचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे लोकसभा लढवली. जय पराजय याचा विचार करणारा थोडा आहे. मी 6 महिने विधानसभेचा राजीनामा देऊन टाकला. महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण असं एखाद्याचं आत्तापर्यंतच्या इतिहासात. 6 महिने राजीनामा देऊन टाकला. चालता त्याला काय, आम्हाला काय सत्ता बित्ता आवडून बसणारी माणसं थोडी. आम्हाला जनतेत आमचं मन रमतं. लोकांचं काम करायला काय पदन कशाला लोक. आता काही लोक म्हणतात सत्ता नाही आता काय करायचं. रडणारे लोक तुम्ही काय करू शकता. आम्ही असं म्हणत नाही सत्ता नाही ना आता काय करायचं. आम्ही अधिकाऱ्याला सांगतो, ठोकून सांगतो, हे काम कर. तर तुम्ही ज्यावेळेस लोकसभेचा प्रचार करत होता ना, आम्ही तुमचे इंटरव्ह्यू बघत होतो. बऱ्याच जिल्ह्यातून बऱ्याच सामान्य लोकांचे बाईट्स येत होते. त्यावेळेस सामान्य लोकांचे बाईट्स यायचे ना, त्यावेळेस लोक म्हणायचे की हा जनतेतला नेता आहे. प्लस तुम्ही त्याच्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात लढत होता.
प्रस्थापितांच्या विरोधात लढणं हे कोणाचंही काम नाही. कशी तो प्रवास केला तुम्ही प्रस्थापितांच्या? कसं असतं, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या हृदयावर घर करू शकता हृदयात, त्यावेळेस लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. आणि हे म्हणायला असतं प्रस्थापित हे ते काय नाही. ह्या तुम्ही एखादा आहे ना गल्लीत राहणार आहे ना, सर्वसामान्य माणसाच्या मताला जेवढी किंमत आहे ना, ते देशाचं मुख्य पदावर काम करणाऱ्या पंतप्रधानाच्या मताला तेवढीच किंमत आहे. त्यामुळे असं काही नसतं. लोकात काम करा. तुम्ही पाहिलं असं सकाळपासून माझी पिढी, माझ्या जागा दुसरा खासदार असताना आत बसला असता केबिनमध्ये, बाहेर 2 PA असते आणि आत चिठ्ठ्या पाठवल्या असत्या, हां घे बोलून आपल्याला लोकात जायचं. आणि तुम्ही पहा, माझ्याबरोबर मी लय पोलीस घेऊन फिरत नाही, लय माझ्याबरोबर PA घेऊन फिरत नाही. का फिरत नाही? त्याच्यामागे एक नॉर्मल कारण. काही लोक दिखाव्यासाठी घेऊन, काही लोकांना बंदोबस्त नाही मिळाला तर फोन करतात डिपार्टमेंटला, आम्हाला बंदोबस्त द्या, आम्हाला पोलीस गाडी द्या. आज मी गाडी मागितली तर माझ्या पुढं मागं पोलीस गाड्या फिरतात. आम्ही का वापरत नाही? त्याचं कारण एक, आपल्यातल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला हे कधीच भासलं नाही पाहिजे का आपल्यातला हा मोठा झाला आहे. हे कधी नाही वाटलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे हे काल पण आपलाच होता, आज पण आपला होता. त्यासाठी आपण आहे ना हे लोकांना जर बाजूला ठेवलं ना, लोक आपल्या डायरेक्ट गळ्यात पडतात. जर मी 2-4 पोलीस घेऊन फिरलो, 2-3 PA डायऱ्यावाले घेऊन असले माझ्याजवळ, तर लोकांना वाटतं हे जरा मोठा झाला आहे. मग लोक आपल्याला अंतर ठेवून आपल्याशी बोलणार, डायलॉग करणार. आणि त्यांना असं लय मनातलं काही सांगता येणार नाही. पण आपण असं नॉर्मल असलो ना, लोक येणार, डायरेक्ट गळ्यात पडणार. संध्याकाळची वेळ असली तर ओके झालेली लोक पण येऊन गळ्यात पडणार, पण त्यांचे दुःख सांगणार, कळतात सगळं दुःख. लहान पोरं पण माझ्याकडे येतात हक्काने. मला फोन करतात लहान पोरं, हो मग आम्हाला सायकल नाही, सायकल द्या. मला कपडे नाही, कपडे पाठवा. आम्ही शोध करतोय कुणाला पोरग आहे बघा. मी तिथला कार्यकर्त्याला सांगते, अशाच्या पोराचा फोन आला, त्याला जरा कपडे घेऊन दे, सायकल घेऊन दे. कालच मी मागच्या हप्त्यात तिथे लहान पोरग आलं, मला म्हणलं पानुलीच होतं आमचं, मला म्हणलं सायकल द्या मला. मी आमच्या ऑफिसला फोन केला, म्हणले सायकल नाही. म्हणलं एक काम कर, पारनेरला जाऊन याला जा म्हणलं, आमची भाळवणीला, आपण तिथं आमचा योगेश म्हणून आहे, त्याच्याकडून सायकल घेत असतो, मला ते काय सायकल वाटीत असतो मी. तर ते म्हणलं तू भाळवणीला, ते म्हणलं भाळवणीची नाही मला पसंत, मला ते पारनेरच्या दुकानातूनच घेऊन. पसंती पण सांगतात. हां, त्याचा अधिकार आहे ना. तो अधिकार गमवायचा नसेल ना, तर तुम्हाला हे सगळं यंत्रणा मागं ठेवायची, बाजूला ठेवायची. तुम्ही म्हणजे आता मी बाकीचे नेते, बाकीचे मंत्री वगैरे बघतो, त्यांच्या भोवती कार्यकर्ते जवळचे, पोलिसांचा गराडा, PA वगैरे, हे जे कुंपण असतं ना, ते कुंपण सामान्य लोक भेदू शकत नाहीत असं वाटतं तुम्हाला? कुंपण असलं ना, लोकांना जरा थोडं कसं असतं, आमच्यासारखे लोक कुंपण असू काही असू, ते नेत्याजवळ जाऊ शकतात. ज्याची नजर उघडी झालेली आहे ना, तो माणूस जाऊ शकतो. पण खेड्यातला माणूस माझा, आता ती एक महिला पण माझ्याकडे काम घेऊन आली, हे लोक नाही ना कंपनी भेटून जाऊ शकतात. ते 4 वेळा त्या PA ला म्हणणार, हो साहेबांना भेटायची, तो त्या साहेबाच्या पुढलाच साहेब होऊन जातो. तो इतका आकडतो, तो भेट घालून देत नाही साहेब लय बिजी. यार कसलं साहेब बिजी, आत साहेब गप्पा मारतोय, असं ते नाही ठेवायचं. डायरेक्ट लोकांना आपल्याकडं येता आलं पाहिजे. अशी कुंपण निर्माण नाही करायचं. उद्या माझ्यासारखा माणूस जर भविष्यात मंत्री झाला तर मी पोलीस सुद्धा ठेवायचं नाही. कारण आपलं कसं असतं, कुठं वळायचं ना डायरेक्ट, कुठं पण वाटलं थांबले. मग काल मुंबईवरून निघलं, मला फोन आला, आपल्या कार्यकर्त्याचं बायकोचा ॲक्सिडेंट झाला आहे अथर्व हॉस्पिटलला, कुठं तळेगावला. मी लगेच वळालो रात्री 1 वाजता त्या हॉस्पिटलला, डॉक्टरला बोलून घेतलं, म्हणजे व्यवस्थित ऑपरेशन झालं पाहिजे. लगेच फोन आला पुढं, म्हणजे ते वाढदिवस होता आणि ते वाढदिवसावाला वाट बघत होतो तुमची. झोपलेला होता, त्याला उठावला आम्ही, त्याचा उठून केक कापला. पुढे एक हॉटेलवाला म्हणला, आम्ही वाट बघत होतो तुमची, नाही मग नवीन हॉटेल उद्घाटनाला आले नाही. रात्री 2 वाजता त्याला भेटलो जाऊन, रात्री 2 पर्यंत. मी असं ऐकलंय की कधी कधी तुमचे 24 तास कामं चालतात, तुम्ही झोप विसरून सुद्धा इतर लोकांना. मग मी 3:30ला जेवलोय ना, 3:30ला कोणी जेवण का, लोक व्यायामाला उठतात. 3:30ला जेवलोय आणि 4ला मी झोपलोय. ते आम्हाला काय नाही, 24 घंटे कमी पडतात. साहेब तुम्ही खासदार नवनिर्वाचित खासदार झाला, त्यावेळेस संसदेचा अनुभव कसा होता तुमचा? संसदेत गेल्यानंतर माझ्यासाठी नवीन होतं सगळं. हे जे लोक TVवर दिसत होते ना, ज्या देशाच्या राजकारणात काही घराणे असे आहेत ना, ते कायम आपण लहानपणापासून TV पाहतो. त्यामध्ये राहुल गांधी, कायम आपण लहान असल्यापासून राहुल गांधी, राजीव गांधी आपण पाहत आलेलो आहे, सोनिया गांधी, त्या प्रियंका गांधी, ते आमचे उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, आमचे बिहारचे ते पप्पू यादव लालू प्रसादचे, ते हे सगळे आम्ही तर म्हणलं अरे आमच्याबरोबर जनरली फिरतात. वेगवेगळ्या स्टेटचे सगळे, गुजरातचे काही असू,
आता तिथं आम्ही आतापर्यंत बघायचो मोदी साहेब, अरे मोदी साहेबांचं एवढं मोठी यंत्रणा, ते दुसरे काय नंबर त्यांच्या नंतरचे काय नाव, काय शहा ना, हा अमित शहा वगैरे हे साहेब मोठे साहेब, पण तिथं आमच्या हाऊसमध्ये बसायला लागले. मग आम्ही म्हणलं अरे हे 25 लाख लोकांतून निवडून आले ना, आम्ही 25 लाख लोकांतून निवडून, त्याच्यामुळे काय नाही, नॉर्मल वाटायला लागलं. म्हणजे हे टी व्हीवर आपल्याला वाटत लय मोठे, नंतर म्हणलं अरे हे मोठेच कसले, आपण पण त्याच लेवलचे. आता तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली, आता संसदेमध्ये कोणता नेता तुम्हाला वाटतंय की चांगले प्रश्न मांडतोय संसदेमध्ये? कसं असतं, मी जर बोललो तर तुम्ही म्हणता काय राजकीय हेतूने बोलला, पण खऱ्या अर्थाने आम्ही ज्यांचं मार्गदर्शन घेऊन संसदेमध्ये मांडणी करतो, आणि तुम्ही पहा त्यांचं एखाद्या मुद्द्यावर मांडणी करत असताना त्यांचं बारकाईने ऐका, त्या आदरणीय सुप्रियाताई, त्यांचं प्रत्येक तुम्ही वाक्य बघा, आणि त्यांनी ज्यावेळेस मांडणी करीत असतात ना, तर खरीच एकदम प्रभावी असतं. आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे आम्हाला तरी बऱ्यापैकी माझ्यासारख्याला विचारलं तर संसदेमध्ये कोण प्रभावी भाषण करेल, तर त्या अनेक वेळा ताई जशा खासदार झाल्या त्यांना प्रत्येक वर्षी संसद रत्न पुरस्कार मिळतो, कारण त्यांची मांडणी तशी असते, त्यांची प्रत्येक मुद्द्यावर बोलण्याचा त्यांचं. नंतर जर पाहिलं तर आमचे अमोल कोल्हे पण चांगलं बोलतात, त्यांचं पण एकदम प्रभावीपणे त्यांचं मांडणी असते. आता आम्ही बाकी तर खासदार आता नवीनच आहे, आम्ही पण चाललाय आमचा प्रयत्न, आम्ही एखाद्या संसद रत्न काय रत्न नाही व्हायचं, पण काहीतरी हो आम्ही थोडंफार. नवीन खासदारांना बोलायचं चान्स देतात का तिथं? काय असतं तिथं सगळं आता लय मोठा विषय, तिथं 543 खासदार असतात, पण तुम्ही पहा मी खासदार झाल्यापासून मी बऱ्याच वेळा बोलतो, कारण आमच्या तिथं गटनेते म्हणून ताई आहेत, आणि ताईंचा इतका लोकांशी चांगला संपर्क आहे ना तिथल्या. म्हणजे आम्ही जर ताईंपाशी बसलो, ताईंनी सभापतीला जरी खुणावलं ना, ओम बिर्लांना असं खुणावलं ना, असं सांगितलं ना बोलायचं, तर आमचं लगेच नाव येतं. म्हणजे एवढं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बघा, तुम्ही सगळ्यात जास्त आहे ना राष्ट्रवादीचे खासदार तुम्हाला बोलताय. आता मी परवा पण बोललो, परवा मी काय मुद्दा मांडला, तू कोणाला तर लक्षात सुद्धा नसेल आलं, हा मुद्दा कोणाच्याच लक्षात नसेल. मी मुद्दा काय मांडला, ज्या छत्रपती शिवरायांचं रायगडावर राज्याभिषेक झाला, त्यानंतर छत्रपती शिवराय हे छत्रपती झाले, राजे झाले, आणि त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. म्हणजे अष्टप्रधान मंडळ म्हणजे ते मंत्रिमंडळ, आणि त्या मंत्र्यांना त्या अष्टप्रधान मंडळाला काही जबाबदारी दिली, तू ही जबाबदारी, तुझ्याकडे ही जबाबदारी. म्हणजे ज्यावेळेस जगात लोकशाहीचं कुठं अस्तित्व पण नव्हतं, लोकशाहीचं अस्तित्व नव्हतं, त्यावेळेसचे प्रणेते छत्रपती शिवराय होते. मग जर छत्रपती शिवरायांनी जे अष्टप्रधान मंडळ केलं, मंत्रिमंडळ केली, जी लोकशाही स्थापन केली, त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर एक दिवसीय संसदीय अधिवेशन घ्यावं म्हणून मी मागणी केली. मोदी साहेबांना पत्र पण दिलं, कारण तुम्ही घेऊ शकता ना, काय अवघड आहे. अरे आज तुम्ही देशाचे पंतप्रधान, गृहराज्यमंत्री, तुमचे संरक्षण मंत्री, तुमचे कृषी मंत्री, ही पाया कोणी घातला? छत्रपती शिवरायांनी घातला. मग त्या रायगडावर एक दिवस संसदीय अधिवेशन झालं पाहिजे, मागणी केली मी. म्हणजे बऱ्याच जणांना ते कोणाच्या लक्षात सुद्धा नसते आली. पाठपुरावा करायचा, मागणी केल्याशिवाय असं जमतं का? पोरग रडल्याशिवाय आई दूध पाहिजे त्याला, तसं असतं. आपली मागणी करायची, पाठपुरावा करायचा. मागणी केली मी, मोदी साहेबांना पत्र पण दिलं. आता मी कालच आता मोदी साहेबांना माझे पत्र दिले. साहेब, तुम्ही खासदार झाल्यानंतर शपथ इंग्लिशमध्ये घेतली, तुमचा इंग्रजीचा मुद्दा चांगलाच गाजत होता निवडणुकीमध्ये, तर ती शपथ इंग्लिशमध्ये तुम्ही जी घेतली, जसे बरेच खासदार आहेत ते त्यांच्या प्रादेशिक मातृभाषेमध्ये शपथ घेतात, इंग्रजीमध्ये शपथ घेण्याचं कारण काय? सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण संसदेत जातो ते देशाचं केंद्रबिंदू आहे, आणि ज्यावेळेस आमच्यासारखे नवीन खासदार निवडून गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, शपथ घेता असताना देशातील लोक पाहत असतात, आणि देशातील लोक पाहत असताना आणि शपथ घेणं, त्याला मी असं पण समजतो की ती आपली एक ओळख परेड असते, बरोबर. शपथ म्हणजे एक ओळख परेड पण असते. आणि ज्यावेळेस देशातील लोक पाहत असतात, समज ठीक आहे, आपलं महाराष्ट्रातले मराठी ही मातृभाषा आहे, बरोबर आहे ना, पण उद्या केरळमध्ये गेलो तर केरळी मातृभाषा आहे, तमिळनाडूत गेलो तमिळी. पण ह्या सगळ्यानंतर ज्या भाषेचं प्रत्येकावर प्रभुत्व आहे, ते म्हणजे त्यानंतरचं, त्याच्या मातृभाषेनंतर तर जनरली इंग्लिशचे.
इंग्लिश, बरोबर आहे ना, जनरली इंग्लिश आहे. ठीक आहे, आपल्याकडं महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रीयन मराठीनंतर हिंदी, पण त्यानंतर इंग्लिश आहेच ना. तसं UPला मध्य प्रदेशला गेल्यानंतर हिंदीनंतर डायरेक्ट इंग्लिश. केरळात तर जनरली लोक केरळी भाषेत बोलण्यापेक्षा इंग्लिशला जास्त महत्त्व देतात. सगळीकडे तुमच्या वेगवेगळ्या कुठल्या पण स्टेटमध्ये जा, त्यानंतर आपल्या मातृभाषेनंतर जी दुसरी भाषा समजली जाते ना लोकांना ती इंग्लिश. ज्यावेळेस आपण देशाच्या संसदेमध्ये आपली शपथ घेतो, आपली ओळख परेड देतो, त्यावेळेस देशातील लोकांना कळालं पाहिजे. जर मी मराठीत बोललो असतो तर माझ्या महाराष्ट्रात लोक निलेश लंकेला ओळखीतात ना, पण माझा तमिळनाडूचा कर्नाटकचा माणूससुद्धा ओळखला पाहिजे, महाराष्ट्रातून खासदार निवडून आला आहे हे ओळखलं पाहिजे. म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ दिली, माझी ओळख परेड इंग्लिशमध्ये दिली. त्यामध्ये वेगळं काय कारण होतं, लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क काढले. मी काय असं काउंटर करणारा माणूस नाही, मी दुसऱ्याची रेष पुसत नाही, माझी रेष वाढवतो. हे चांगलं विधान आहे की तुम्ही दुसऱ्याची रेष पुसत नाही, स्वतःची रेष. तुम्ही दुसऱ्याची रेष पुसण्यात कधीच वेळ नाही घालायचा. तुमची माझी स्पर्धा आहे ना, तुमच्यावर टीका माझे बघा, तुम्ही कायम भाषण पहा, मी कुठल्या राजकीय नेत्यावर टीका टिप्पणी नाही करीत. मी माझ्या कामाला महत्त्व देतो आणि तुमची टीका टिप्पणी तुमचं वाईट करण्यात वेळ घालण्यापेक्षा मी तेवढाच वेळ माझ्या 4 लोकात दिला तर 4 लोकात 2 लोक मला जोडले जाणार आहे ना, माझं राजकारण बेरजेत होणार आहे. त्यामुळे आपली रेष वाढवायची, दुसऱ्याची रेष पुसायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला नाही. ती रेष पुसायला गेले ना तर तुमची पण रेष पुसली जाणार आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःचं काम सांगता, स्वतःची कामं, आता आम्ही स्वतः बघतो तुमची कामं भरपूर आहेत, ही कामं ज्यावेळेस तुम्ही सांगता दुसऱ्यावर टीका न करता, लोकांना तीच भावना आवडते, त्याच्यामुळे तुमची एक चांगली इमेज बनवून आहे असं वाटतं. कसं असतं, टीका टिप्पणी करणं हे फक्त एखादी सभा घेतो आपण, सभा घेतल्यानंतर आहे ना त्या सभेला आपणच लोक बोलावलेले असतात, आपलेच असतात. तुम्ही चांगलं बोलत तरी टाळ्या वाजतात, वाईट बोललं तरी टाळ्या वाजतात. पुढाऱ्यांना कसं असतो, एखाद्याबद्दल एकदम खालच्या लेवलला टीका केल्यानंतर टाळ्या वाजल्यानंतर त्यांना वाटतं अरे वाह काय माझं प्रभावी भाषण, काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण त्याला माहीत असतं समोर बसलेले 1% लोकही 99% तुम्हाला मीडियाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणून पाहत असतात. त्या 99% लोकातल्या कमीत कमी 70% लोकांना वाटतं हा जो वेगळ्या लेवलवर खालच्या लेवलवर टीका करणारा नेता आहे तो समाजाचं काही काम करू शकत नाही. याच्याकडे समाजाबद्दलचं व्हिजनच दिसत नाही, फक्त विरोधक आहे म्हणून एकतर्फी टीका करायची. तुम्ही एखाद्याबद्दल लई एकतर्फी शिव्या दिल्या, खालून लोकांना तुम्हाला टाळ्या वाजवणार, तुम्हाला वाटतं वा, अरे पण तुम्हाला 90% लोक तुम्हाला नाव ठेवत असतात, बघा यांचे काय विचार काय. अरे तुम्ही एखाद्या निवडणुकीला उभा राहता, तुमच्याकडे विजन पाहिजे, मतदारसंघासाठी मी काय करणार आहे, मी हे काय करणार आहे, हे विजन पाहिजे. तर तुम्ही असं हे फक्त टाळ्या घेण्यासाठी हे विषय असतो. पण ते लोक गोळा केलेले आपणच आणलेले असतात गोळा करून, मग आपणच कुठंतरी जेवण ठेवलेलं असतं. गावातल्या आपल्या पुढाऱ्याला सांगितलं होतं 4 लोकांत हातापाया पडून लोक घेऊन येतो. सरपंच पदापासून आता खासदारकीपर्यंत आपण तुमच्या यशाबद्दल बोललो, आता एक अपयशाबद्दलचा विषय काढू. जसं विधानसभेसाठी आपल्या पत्नींना तिकीट दिलं होतं, पत्नी आपल्या निवडणूक लढल्या आणि हरल्या, तर ह्या अपयशाकडे कसं बघतो तुम्ही? कसं असतं राजकीय जीवनात यश अपयश चालू असतं. तुम्ही जर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर जर बोलले ना, राज्यात त्या निकालाबाबत संभ्रम असते. काल परवा राहुल गांधी पण बोलले, एवढे 85 लाख मतं आली कुठून. आज तुम्ही पाहिलं असं काही राजकीय मंडळीच EVMवर शंका व्यक्त करीत होती, पण आज खेड्यातली एखादी खुरापणारी बाईसुद्धा म्हणती याला मसनीतच घोटाळा झाला असं. आता हे सगळं संभ्रम अवस्था जरी असली, ठीक आहे, हे आपल्याला समाधान मानण्यासाठी नाही, पण आपण कुठला जरी दिवस आपल्याला पाहायला मिळाला ना, त्या दिवसाला संघर्ष करून पुढं जायचं. सगळ्या आयुष्यात तुम्हाला आनंदच मिळेल, सगळं तुमच्या मनासारखं होईन असं काही नसतं. आपल्याला दुःख जरी पाहायची वेळ आली तर त्याला तेवढं काउंटर करून पुढं गेलं पाहिजे. प्रत्येक आपला उगवलेला दिवस हा आपण संघर्षातूनच पुढं जाण्याची तयारी ठेवायची. आजचा दिवस उजाडला आहे ना, त्या दिवसात दिवसभर फाईट आऊट करायचं, संघर्ष करायचं आणि पुढं जायचं. त्यामुळं चालू असतं हे. एवढं राजकारणात एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. राजकारण असं कुठल्या तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल ना, तुम्ही विसरायचं शिका. आज तुमचे माझी कायम सवय, तुमचा माझा इथं काय संघर्ष झाला वाद झाला ना, मी इथून 4 पावलं गेल्यानंतर मी तो विषयसुद्धा काढत नाही.
काही लोक नाही का काय मनात ठेवून राहतात. अरे मनात ठेवण्यापेक्षा देणं सोडून काय माणसाचं आयुष्य किती कलकीच नाही द्या का. माणसाच्या आयुष्यात उद्याचा भरोसा नाही आणि तुम्ही जर एखाद्याबद्दल काही राग रोष आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वानं रोष आहे ना, रोष राग आहे ना, हा तुमचं कधीच तुम्हाला यशस्वी वाटचालीकडे घेऊन जात नाही. तो तुम्हाला काही अधोगतीकडे घेऊन. त्यामुळे चालू असतात. आम्हाला पण राग येतो. आम्ही डायरेक्ट समोरासमोर शिव्या देतो. समोरासमोर. पण तो निघून गेला माणूस, आम्ही विषय कट करतो. चल काय आपली आणि त्याची काय भाऊबंदकी काय असली तरी काय करायची, काय घेऊन जायचं की संग. पण ही जी तुम्ही आता म्हणताय ही सोडाची भावना नसली पाहिजे, पण आता बऱ्याच राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये ही सोडाची भावना असते आणि त्याच्यामधून कारवाया होताना पण बघतात तुम्ही. कसं असतं, माझी ते मुंबई तकवरची मुलाखत सुद्धा बघा तुम्ही. तुमचा सत्तेचा कालखंड आहे ना, सत्तेच्या काळात तुम्ही असं काहीतरी काम करा ना, तुम्हाला सत्ता गेल्यानंतर सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे. सत्ता ही जिरवाजिरवी करायसाठी नाही. सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी नसते. सत्ता ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी असते. मग त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस निवडून येऊस तर तुम्ही एका पक्षाचे असता, पार्टीचे असता. पण निवडून आल्यानंतर तुम्ही आम आदमीचे असता ना, आम जनतेचे असता. तुम्ही रोष नाही ठेवला पाहिजे, द्वेष नाही ठेवला पाहिजे. त्यामुळं मी तर कायम म्हणत असतो, आपल्यावर टीका टिप्पणी करणाऱ्या माणसाचं अंतर्मनाने सांगितलं. प्रत्येकाला एक अंतर्मन असतं. मी तुमच्याशी ज्या गोष्टी डायलॉग करतो ना, खरं आहे का खोटं आहे, पण माझं मन मला सांगत असतं. पण दुश्मनसुद्धा तुमच्याबद्दल ज्यावेळेस बोलतो ना, सुडानी रोषाने, त्याच्या अंतर्मनाने सांगितलं पाहिजे, अरे मी बोलतोय माझ्या स्वार्थासाठी, पण हा माणूस तसा नाही. असं तुम्ही वागलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आपण सुद्धा काम करत असताना आपल्या कोण जनता चांगलं म्हणते का वाईट म्हणते त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. तुमच्या अंतर्मनाने सांगितलं पाहिजे, मी हे केलं ना, मी हे चांगलं केलं आणि हे योग्य केलं, बस. दुसरं काय लोकांच्या पोचपावतीची गरज नाही. त्यामुळं लोकांना काय वाटतं चांगलं वाईट नाही, या मनाने धोका नाही दिला पाहिजे तुम्हाला. साहेब, पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात आपण तुम्हाला पण फोन येतात आहे, मी सारखं बघताय. हां, फोनला येतात. आज ज्यावेळेस तुमचा पॉडकास्ट शेड्यूल झाला होता, मी गावी असताना माझ्या वडिलांना पण सांगितलं होतं की लंके साहेबांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. वडिलांनी एकच वाक्य म्हणलं, लय भारी माणूस आहे. वाक्य छोटं आहे पण लय भारी, लय चांगला माणूस. आता तुम्हाला जरी विचारलं, तुम्ही मला जरी विचारलं, तर आपल्या आयुष्यामध्ये अशा हाताच्या बोटावरती मोजणारे लोक असतात की आपण अरे हा चांगला माणूस आहे. ही जी तुमची प्रतिमा निर्माण झाली, ही कोविडच्या काळात तुम्ही जी काम केलं, तुम्ही त्याच्या आधी काम करत होता समाजापाशी, पण कोविडमध्ये जे तुमचं काम होतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये गेलं. तर ह्या कामाची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटते? तुम्हाला एक सांगू का, संकटात कायम वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला पण पुढं जायचं. संकटाला न डगमगता न रडता संकटाकडे संधी म्हणून पाहिजे आणि वाईट काळात तुम्ही चांगलं आउटपुट मिळवलं पाहिजे. कोविड ज्यावेळेस आलं ना, संघर्ष होता. कोविड म्हणजे मृत्यूशी झुंज होती आमची त्यावेळेस, आणि आम्ही डगमगलो नाही. आम्हाला हे माहीत होतं, उद्या बरं वाईट झालं ना काही, कमीत कमी लोक म्हणतात राव असा एक लोकप्रतिनिधी होऊन गेला. आम्हाला सगळ्यांना वाचवण्यासाठी बिचारा स्वतः आपल्याला सोडून गेला या दुनियातून. पण आपल्याला माहीत होतं आपण गेलं जरी, पण आपल्याला पुढले 25 वर्षे लोक, ज्यावेळेस कोविडच्या नावाचा इतिहास काढला जाईल, प्लेगमध्ये ज्या लोकांनी काम केलं आज पण त्यांचं नाव घेतलं जातं. तर कोविड ज्यावेळेस लोक नाव घेतले जाते 100 वर्षांसुद्धा आहे. आपल्या नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये एक निलेश लंके नावाचा लोकप्रतिनिधी होऊन गेला, आमदार होता. तो लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तो बिचारा पण गेला. त्यामुळं संघर्ष आला ना, घाबरायचं नाही. आम्हाला माहीत होतं. मी तर 14 एप्रिलला 11 एप्रिल मी वैष्णोदेवीला होतो. ज्यावेळेस माझ्याकडे व्हिडिओ आला, आम्ही पायथ्याला आलो वैष्णोदेवीच्या, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला एअरपोर्टला विमान होतं. मला एक जणाने, मी तिकडे वैष्णोदेवीला गेलं, मी देवी भक्त आहे, बायला असं इथं दर्शन घेतलं आणि तिथंसुद्धा बाहेर आलो दर्शन घेतलं. मी मोबाईल नाही वापरत. तिकडे गेला, देवाला गेलो, देवालाच हे करायचं. मला एक जणाने व्हिडिओ दाखवला, 45 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. आज पण तुम्ही जर 11 एप्रिलचा पेपर जर काढला, 11 एप्रिलचा 11च म्हणजे 12ला आला असेल बातमी, ते व्हिडिओ त्या दिवसात, 45 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या.
तर मला ते फोटो दाखवल्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही. मी असं बसून राहिलो. माझ्याबरोबर काहीतरी 15-20 जण होते, सगळे झोपले. जे ते उठायचं, "का रे, का झोपायचे नाही का?" माझं दुःख मी त्यांना सांगू शकत नव्हतं ना. मी म्हणलं, "नाही, मी बसलोय." मला असं वाटायचं का हनुमानासारखं आपण कधी आपल्या लोकात निघून जाऊ आणि आपल्या लोकांना सुरक्षित ठेवू. मग मी सकाळी एअरपोर्टला उठलो, अंघोळच नाही केली मी. डोक्यात ते ना मला माझ्या लोकात गेलं पाहिजे आणि मी मुंबईच्या एअरपोर्टला उतरलो. आमच्या पोरांना सांगितलं, "मी येतोय, आपल्याला कोविड सेंटर चालू करायचं." 12 तारखेला आपण मीटिंग घेतली. एका दिवसात बेड आणून 14 तारखेला आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालू केलं. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती. मी सकाळी इथं तुम्ही आले त्या हॉलमध्ये सकाळी उठलो, अंघोळ केली. वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं मी. मी कायम देवदर्शन घेणार मनुष्य आणि देवीला अक्षरशः सांगितलं का हा माझा देह मी तुला अर्पण करतोय. मी आता माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी चाललो आहे आणि जे बाहेर पडलो तर आलोच नाही मी. इतकं काम केलं मी, मास्क नाही लावलं, काही नाही लावलं. ते 33,000 लोकं नीट केली. त्याच्यातले कमीत कमी 30,000 लोकांना गळा भेट दिली असेल. त्याला मास्क नाही आणि मला मास्क नाही. पण एक परमेश्वराची एक अदृश्य शक्ती असते. तुमचं कर्म चांगलं असलं ना, कर्म निस्वार्थी भावनेने. माझं जर त्याच्यात स्वार्थ असतं तर मला पण कोविड झालं असतं, माझं पण काही झालं असतं. पण माझी निस्वार्थी भावना होती. परमेश्वराला सुद्धा माहिती होतं का अरे ह्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी याला सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर मला त्या काळात थंडीसुद्धा नाही वाजून आली. आम्ही रात्र काम करायचो. त्या काळात कुठून 10 हत्तीचं बळ आलं. मी आज जे काम करतो ना त्यापेक्षा इतकं ताकद मला कुठून निर्माण झाली मला कळालं नाही. रात्री 4ला जरी झोपलो आणि 4:30ला जरी एखाद्या पेशंटचा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही 4:30ला तेवढंच उत्साहाने उठायचो. तेवढंच लगेच मदत करायचो. लोकांना मदत केली. 33,000 लोकं वाचली. चला एक कुठंतरी इतिहास बन गया. पण साहेब, ज्यावेळेस कोविड सेंटर होतं ना त्यावेळेस रोज सगळ्या मराठी चॅनल्समध्ये तुमच्या कोविड सेंटरचं नाव होतं. त्यावेळेस मला पर्सनली असा प्रश्न पडायचा, एक आमदार आहेत, मॅनपॉवर उभी करतात, मनी पॉवर उभी करतात कोविडच्या सेंटरसाठी, पण तुम्ही एकटे आमदार नाही. महाराष्ट्रामध्ये भरपूर आमदार आहेत, भरपूर मंत्री आहेत. ते का थोडेसे मागे सरत होते? मी काही आमदार काही मंत्री बघितले की घरामधून पण बाहेर पडत नव्हते, लोकांचे प्रश्न ऐकून घेत मला एक सांगू का साहेब, माणूस जो घाबरतो ना सगळ्यात जास्त, तुम्ही पण सगळ्यात जास्त जो घाबरतो ना तो मरणाला घाबरतो, मृत्यूला घाबरतो. सगळेच घाबरले. आपण ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो ना तो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. ते मरणाला नाही घाबरले छत्रपती शिवराय, म्हणून आटकेपार झेंडा लावला महाराजांनी. आणि त्या पुढाऱ्यांना दोष द्यायचा नाही. त्यांना प्रत्येकाला एक भीती असते, उद्या जर माझं काही बरं वाईट झालं, माझ्या मागं परिवार आहे, सगळं असतं ना. हे सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. निलेश लंकेला काय नव्हतं, काय झालं बरं वाईट झालं 4 दिवस घरचे रडतीन, 5व्या दिवशी परत कामाला रुटीन सुरू होईल. त्याच्यामुळे ती भीती मला नव्हती, म्हणून मी एवढं लढू शकलो ना. मला जर भीती असेल तर मी 4 मास्क लावले असते, PPE किट लावला असता. हे भीती कसली? मला माझ्या मृत्यूची मला भीती नव्हती. मला भीती होती की माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे, माझा माणूस सुरक्षित राहायला पाहिजे, ही भीती होती आणि ही जिद्द होती. हे मृत्यूला घाबरणारा माणूस आहे का मी? आज घाबरत नाही, उद्या नाही घाबरत, म्हणून इथं आलो मी पुढं. मी तर पोलीस मला फिरत नाही. मला ते एक जणांनी विचारला प्रश्न कुठल्या तरी मीडियावाल्याने, तुम्ही फिरता रात्रंदिवस, तुमच्याकडं बॉडीगार्ड नाही, पोलीस नाही, काय नाही. मी सांगतो लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय त्याला सांगितलं. लोकप्रतिनिधी याचा अर्थ तू जनतेचा सेवक असतो आणि जनतेची संरक्षण करायची जबाबदारी त्याची असते. आणि तो जर संरक्षणात फिरायला लागला तर तो काय लोकांचं संरक्षण करणार? त्याच्यामुळे हे काय, हे आज नाही, हे सगळं नाही का. साहेब, तुम्ही एवढ्या लोकांचं काम केलं, एवढ्या लोकांचे जीव वाचवले, त्याच लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. तुमचं एवढं बिझी शेड्यूल, आम्ही सकाळी आल्यापासून आमची टीम बघते, मी बघतो स्वतः. एवढं बिझी शेड्यूल, स्वतःला तुम्हाला वेळ द्यायला भेटतो स्वतःसाठी काय? माणसाच्या आयुष्यात तुम्ही पाहिलं असेल, आपण आता एक वारी झाली, महिना झाला असेल वारीला. पांडुरंगाच्या वारीला माऊलींची दिंडीत लाखो लोक होते, तुकोबांच्या दिंडीत होते, निवृत्ती महाराजांच्या दिंडीत होते, संत एकनाथ महाराजांच्या दिंडीत होते. ह्या साधू संतांनी स्वतःसाठी काय केलं? 1 गुंठा जागा आहे त्यांची, काय नाही केलं. समाजासाठी घेतलं, समाजासाठी गाडून घेतलं.
म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. बरोबर आहे ना. आणि आपण आपल्या हिंदू धर्मात मानलं जातं धार्मिक परंपरेत पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हे सगळं खोटं आहे. माणसाच्या आयुष्यात एकदाच जन्म आहे. तर जन्मात असं काहीतरी करून जाणं आपण गेल्यानंतर 25 वर्ष नाही 50 वर्ष लोकांनी नाव घेतलं पाहिजे. आणि ते कधी घेतलं जातं? जो माणूस स्वतःसाठी जगला ना, स्वतःसाठी, त्याच्या आयुष्यात माती झाली. जो माणूस समाजासाठी जगला ना, त्याच्या आयुष्यात सोनं झालं. त्यामुळे आम्ही समाजासाठी जगतो. त्यामुळं हे व्यक्तिगत मी तर बऱ्याच वेळा सांगतो, आपल्याला स्वतःसाठी जीवन जगण्यासाठी हा जन्म नाही दिलेला. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, ज्यावेळेस परमेश्वराने आपल्याला जन्म दिला, मी असं विनोदाने सांगत असतो आमच्या कार्यकर्त्यांना, ज्यावेळेस परमेश्वराने आपल्याला जन्म दिला त्यावेळेस मला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे जन्मदात्याने, परमेश्वराने, तुला मी मानवाचा जन्म देतो, पण तू तुझ्या आयुष्यात व्यक्तिगत तुझ्या आनंदासाठी सुखासाठी जगायचं नाही. तू तुझ्यासाठी कुठंतरी 4 दिवस गेलाय फिरायला आणि कुठं फिरलाय त्याच्यासाठी नाही जगायसाठी जन्म दिला. तुला जन्म दिला आहे तो फक्त लोकसेवेसाठी दिलेला आहे. आणि त्यातच तू आनंद मानायचा, त्यातच काय असेल ते सगळं काय मानायचं, असा मला जन्म दिलेला आहे. त्यामुळं मी याच्यासाठीच करतो. मी कधी कुठं फिरायला पण जात नाही. तर बरेच लोक आमचे पुढारी लोक एखादं काही थोडं ट्रेस आऊट झालं का कोण बाहेर देशात जातं, कोण कुठं आता महाबळेश्वर गणपती बघायला, मी कुठं जात नाही. मी फक्त गेलो तर कुठंतरी देवदर्शनाला जातो. एक ऊर्जा स्रोत असतो ना, एक प्रेरणा स्रोत असतो. कुठंतरी गेलाय महाबळेश्वरला गणपतीपुळ्याला समुद्रात फिरायला, याच्यासाठी तुला पुढारी केलं का? काही लोक आमचे जातात कुठं गेलं दुबईला आणि कुठं गेला. तर आमच्या ट्रिप असतात ना, मी नाही जात. मी म्हणतो कशाला वेळ वायाला घालायचा. तर आमच्याकडे बनतात, आम्ही चाललो अभ्यास दौऱ्याला. आमच्या आमदारांची मी 5 वर्ष होतो, माझ्या प्रत्येक याला टूरला माझं नाव यायचं. दादांकडे असायचं त्यामुळे दादा माझे नाव टाकून द्यायचं. आत्ता पण आमच्या खासदारांची मध्ये टूर झाली काय, आता मी ज्या कमिटीत आहे ऊर्जा कमिटीत, पण नावाला आम्ही अभ्यास दौऱ्याला चाललो. यार कसला अभ्यास दौरा, एन्जॉय करतात फिरतात, आपण नाही जात. मी सांगतो नाही जायचं. आणि माझं एक दुसरं कायमिक वाक्य असतं, पहिले लोक आहे ना 100 वर्ष जगायची जनरली, आता आपलं आयुष्यमान कमी झालेलं आहे. बरोबर आहे ना. पण आपण एक धरायचं, आपण अजून लय तर लय काय परमेश्वराने दिलं तर अजून 5-10 वर्ष जगू शकतो. बरोबर आहे ना. आपल्याला तेवढं आयुष्यात ते ना आपल्या आयुष्यातले 50-55 वर्षाचं आयुष्य जगत असताना धरलं का गाय माझ्यासारखे, पण त्या आयुष्यात 100 वर्षाचं काम करायचं. 100 वर्षाचं काम करायचं. मग कसं करायचं? माणूस जर एखादा 100 वर्ष जगला ना, त्याच्यातले 50 वर्ष झोपत जातात. ते त्याच्यातून काही वाढवायचा वेळ, काही कामाला जास्त फोकस करून जास्त वेळ देऊन त्याच्यातून आपल्या कमी आयुष्यात 100 वर्षाचं काम करून दाखवायचं, हे करायचं. त्याच्यामुळं रात्रंदिवस मी काम करतो. साहेब, तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला, खूप धन्यवाद तुमचे. आता इंडिया लीडर बद्दल फक्त मी थोडं सांगतो. इंडिया लीडर आमचा प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, जिथं बरेच पॉलिटिकल लीडर्स असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, त्यांचे प्रोफाईल बनवतो. हा तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला ते एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, इंडिया लीडर हे जे तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मला एक आनंद असा वाटतो, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले. त्यामुळे तुम्ही जे माझ्यासारख्याची मुलाखत घेतली का, आपण ज्या ग्रामीण भागातून पुढं आलो त्या ग्रामीण भागातल्याच राजकीय नेत्याला प्राधान्य दिले पाहिजे, ही तुमची भावना आहे. यामध्ये जर शहरी भागातले लोक जर असते ना, तर शहरी भागातल्या एखाद्या पुढाऱ्याची मुलाखत घेणं त्यांनी पसंती दिली असती. त्यामुळं निश्चित मी तर तुम्हाला एक खरंच धन्यवाद देतो.